नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत अस्तर कसं जोडायचं ते. हा ब्लाऊज मी कट करून घेतलेला आहे. या ब्लाऊजला आपण अस्तर जोडायला शिकूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. ही बाही घेतलेली आहे. बाहीला अगोदर हे बघा, बाहीला अगोदर ह्या बाजूने आपण शिलाई मार. यानंतर हिला अशी पलटी मारून घेणार आहोत. चला दाबटीप देऊन घेऊया. मी दाखवते तुम्हाला दाबटीप. दाबटीप देऊन झालेली आहे. त्यानंतर पलटी मारून घेऊया आणि शिलाई मारून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने टीप मारून घेतलेली आहे मी. त्यानंतर इकडच्या बाजूने वरच्या बाजूने टीप मारून घेणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे. त्यानंतर याच्यातील हा जास्तीचा कपडा आपण कट करून घेणार आहोत. ही बाही आपली जोडून झालेली आहे, कंप्लीट झालेली आहे. बाही जोडून आपली कंप्लीट झालेली आहे. आता ह्या बाहीला आपण ही लेस जोडून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने ठेवून लेस जोडून घ्यायची. आता अशाच पद्धतीने मी हे दुसरी बाही जोडून घेते. बघा, अशा पद्धतीने मी दोन्ही बाह्या जोडून घेतलेल्या आहे. यानंतर आपण कटोरी जोडून घेणार आहोत. अशा पद्धतीने ठेवून आपण कटोरी जोडून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी दोन्ही कटोऱ्या जोडून घेतल्या त्या तुम्ही बघू शकता. आता याच्यातील एक्स्ट्राचा कपडा, जास्तीचा कपडा आपण कट करून घेऊ. अशा पद्धतीने आता कटोऱ्या आपण कट करून घेतलेल्या आहेत, जोडून आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे. आता आपण बघूया पुढचा भाग. याला मी शिलाई मारून घेते. याची जास्तीचा कपडा आपण कट करून घेऊया. जेव्हा पण ब्लाऊज शिवायचा असेल तेव्हा अशा पद्धतीने अस्तर आणि ब्लाऊज पीस जोडून घेतल्यानंतर त्याची फिनिशिंग खूप छान येते. ब्लाऊज शिवताना आपल्याला अजिबात त्रास होत नाही. त्यानंतर आपण ही क्रॉसपट्टी किंवा ब्रापट्टी म्हणू शकतो आपण याला, हे जोडून घेणार आहोत. हे जोडून झाल्यानंतर बघा, इथं अशी आपण दाबटीप देऊन घेणार आहोत. इथून दाबटीप मारून घेतलेली आहे. यानंतर अशा पद्धतीने दुमडून इथं शिलाई मारून घेणार आहोत.
त्यानंतर हा जास्तीचा कपडा आपण कट करून घेणार आहोत. हे बघा, दोन्ही ब्रापट्ट्यात आपल्या जोडून झालेले आहेत. त्यानंतर आपण हा पाठीचा भाग जोडून घेणार आहोत. त्याला मी पानगळा काढलेला आहे, तुम्ही बघू शकता. हा आपण जोडून घेणार आहोत. अगोदर खालील भागास म्हणजेच कमरेकडील भागास टीप देऊन घेणार आहोत. आता आपण हा गळा जोडून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता मी पानगळा काढलेला आहे इथं. चला तर गळा जोडून घेऊया. अशा पद्धतीने इथं हा गळा जोडून घेतलेला आहे मी. आता हे मधलं जास्तीचं कापड कट करून घेऊया. बघा, अशा पद्धतीने पानगळा आलेला आहे. आता हे कट मारून घेऊया छोटे छोटे. त्यामुळे कापड पलटी व्हायला मदत होते आणि गळा हा असा यायला पण मदत होते. इथं मधल्या साईडला थोडासा मोठा कट लावून घेऊया. त्यामुळे इथला आकार आहे तसा पानासारखा येईल. यानंतर आपण हे पलटी मारून घेऊया. अगोदर खालचा भाग, कमरेकडील भाग, त्याला शिलाई मारून घेणार आहोत. हा पाठीमागचा भाग जोडून झालेला आहे, खालचा भाग. आता आपण गळ्याचा भाग जोडून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही पानाचा आकार किती छान आलेला आहे. यानंतर आता या चारी बाजूनी आपण शिलाई मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने जोडून झाल्यानंतर हा जास्तीचा कपडा आपण कट करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने मी पूर्ण साईडचा एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता पानगळा अगदी मस्त व्यवस्थित छान आलेला आहे. अशा पद्धतीने हा पाठीचा भाग, क्रॉसपट्टी, कटोरी आणि पुढचा भाग पूर्ण ब्लाऊज जोडून झालेला आहे. फायनल लुक बघायला विसरू नका.